is given when we want to find the position of dash given lookup value. lookup हा जो काही आहे एक फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये शोधल्या जातात ते, तुम्हाला जी पण गोष्ट हवी असेल ती शोधली जाते. लुकअप म्हणजे शोधणं. तर मग त्या लुकअप फॉर्म्युलामध्ये 0 हे केव्हा वापरलं जातं, तर जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट मॅच हवं असतं त्यावेळेला 0 वापरलं जातं. आणि 1 जो आहे, 1 केव्हा वापरलं जातं, ॲप्रॉक्सिमेटली मॅच म्हणजे मिळतं जुळतं, आजूबाजूचं मॅच जर हवं असेल तर 1 वापरलं जातं. आणि 0 जे आहे ते एक्झॅक्ट मॅच जर हवं असेल तर तेव्हा वापरलं जातं. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ही इन व्ही लुकअप अँड एच लुकअप 0 पॅरामीटर मीन्स पुन्हा सेमच आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला प्रश्न तेच असतात, फक्त ते फिरून विचारले जातात. ते फक्त तुम्ही ते व्यवस्थित समजून जर केलं तर तुम्हाला ते सोपं जाईल. इन व्ही लुकअप अँड एच लुकअप 0 पॅरामीटर मीन्स कोणतं मॅच असणार आहे, तर ते एक्झॅक्ट मॅच असणार आहे. ओके. कमेंट्स कॅन बी ॲडेड टू सेल युझिंग. कमेंट्स कसं ॲड केलं जातं, तर सेल टिपला ते ॲड केलं जातं. ओके. सेल टिप म्हणून, टिप नोट्स वगैरे असं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सिलेक्टेड सिंगल सेल इन वर्कशीट इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह सेल. जेव्हा आपण एक्सेलमध्ये एखादी सेल क्लिक करतो आणि त्याच्यावर बघा तुम्हाला एक ग्रीन कलरचा असा बॉक्स येतो, तर त्याला ब्लॅक कलरचा असा बॉक्स येतो की नाही, आपण एक्सेल सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या सेलमध्ये, की त्याचा अर्थ काय असतं की त्या सेलला आपण काय केलेलं आहे, ॲक्टिव्ह सेल असं केलेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं पॉज करून तुम्हाला दाखवते, म्हणजे या उत्तराचं तुम्हाला जे काही आहे तो अर्थ समजून जाईल. हे बघा, मी एक्सेल ओपन केलेलं आहे आणि एक्सेलमध्ये हे जे ग्रीन कलरचे हे जे मी सिलेक्ट करते, म्हणजे उदाहरणार्थ मला जर C2मध्ये लिहायचे तर मी पहिल्यांदा त्या सेलला काय करणार, सिलेक्ट करणार. आणि ही जी ग्रीन कलरचा हा जो बॉक्स येतो, त्या ग्रीन कलरच्या बॉक्स आल्यानंतर त्या सेलला म्हटलं जातं ॲक्टिव्ह सेल. म्हणजे आपण आता ज्या सेलमध्ये लिहायचे पहिल्यांदा आपण तिला ॲक्टिव्ह करणार आणि मग आपण त्याच्यामध्ये काय करणार, लिहिणार. ओके. तुम्हाला समजलं असेल की ॲक्टिव्ह सेल म्हणजेच काय. ओके. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे, फॉर एक्झाम्पल इज इक्वल टू मिनचा फॉर्म्युला आहे, म्हणजे मिनिममचा. B4 to B10 आपल्याला या सेलमधून जी काही व्हॅल्यू आहे त्याची मिनिमम व्हॅल्यू म्हणजे कमीत कमी संख्या आपल्याला काढायचे. दिस फॉर्म्युला विल डिटरमाइन द लोवेस्ट नंबर इन द सेल रेंज B2 to B10. तर याचं उत्तर आहे ट्रू. मिनिमम म्हणजेच लोएस्ट आणि मॅक्झिमम म्हणजे काय, हायेस्ट. मग जर मिन विचारलं तर लोएस्ट आणि मॅक्स MAX मॅक्स जर विचारलं तर त्याचा अर्थ असतो हायेस्ट. ओके. त्याच्यानंतर वी हॅव टू स्टार्ट विथ डॅश सिम्बॉल टू टाईप एनी फंक्शन इन सेल. म्हणजे जर तुम्हाला जर एक्सेलमध्ये जर कुठलंही फंक्शन किंवा कुठलाही फॉर्म्युला जर स्टार्ट करायचं असेल, टाईप करायचं असेल, सुरुवात करायचं असेल, तर त्याची सुरुवात कशाने होते, इज इक्वल टू याने आपली सुरुवात होते, हे तर माहितीच असेल. देर आर मॅक्झिमम 255 डॅश इन वर्कबुक. किती असतात ते, काय असतं 255, जास्तीत जास्त 255 काय असतात ते, तर शीट्स असतात. एका वर्कबुकमध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती शीट्स घेऊ शकता, 255 शीट्स घेऊ शकता. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, MS एक्सेल फाईल इज नोन ॲज अ वर्कबुक. हां, बरोबर आहे, याचं उत्तर ट्रू. व्ह्यू टॅब इज यूज टू डिस्प्ले ऑर हाईड गाईडलाईन्स इन MS एक्सेल 2010. व्ह्यूमध्येच डिस्प्लेमध्ये व्ह्यू जो ऑप्शन आहे, व्ह्यू जो टॅब आहे एक्सेलमध्ये, त्यामध्ये हाईड आणि अनहाईड गाईडलाईन्स करण्याचा ऑप्शन असतो, तर त्याचं उत्तर आहे ट्रू. त्यानंतर आहे डॅश डॅश फंक्शन्स मेक्स द टेक्स्ट गिवन इन द ब्रॅकेट्स कन्वर्टेड इन टू स्मॉल केस. बघा, पुन्हा हा प्रश्न आलेला आहे, तर याचं उत्तर आहे लोअर केस. स्मॉल केसमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर त्याचं उत्तर काय असणार, लोअर केस. आणि जर पूर्ण जर मला कॅपिटलमध्ये जर लिहायचं जर असेल तर त्याचं उत्तर असतं अप्पर केस, कॅपिटल नाही. ओके. आणि जर तुम्हाला जर टेक्स्ट जर प्रॉपरमध्ये हवं असेल, म्हणजे पहिलं लेटर कॅपिटल बाकीचे स्मॉल, तर त्याला म्हणतात ते प्रॉपर केस. ओके, लक्षात असू द्या. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज अ रो लेबलिंग इन MS एक्सेल 2010. MS एक्सेल 2010 असू दे किंवा 20 असू दे, 21 असू दे, 24 असू दे, कुठलंही असू दे, लेबल्स काही चेंज होत नाही आहेत. मग रोचे जे काही लेबल्स असतात, रोचे लेबल कसे असतात ते, तर त्याचं उत्तर आहे बी, म्हणजेच काय 1 2 3 4 5 6 आणि
इन्फिनाईट. ओके, इन्फिनाईट नसतं ते, ॲक्च्युली शेवटची रो असते ती, तो नंबर तिथे दिलेला असतो. त्याच्यानंतर आहे पुन्हा तोच प्रश्न आहे, रो आर लेबल ॲज, रोचे लेबल्स कसे दिलेले असतात तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 आणि कॉलमचे लेबल्स तुम्हाला कसे दिलेले असतात ABCD. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे शॉर्टकट ऑफ द सेव्ह एक्सेल फाईल. एक्सेल फाईल सेव्ह करण्यासाठी काय शॉर्टकट की यूज केली जाते? Ctrl+A. ऑल सिलेक्ट सॉरी सेव्ह करण्यासाठी Ctrl+S. ओके, सेव्हसाठी. आणि ऑल सिलेक्ट करण्यासाठी Ctrl+A. नंतर कॉपी करण्यासाठी Ctrl+C. ओके, पेस्ट करण्यासाठी Ctrl+V. ओके, हे लक्षात असू द्या. हे वर्ड असू दे, एक्सेल असू दे किंवा पॉवर पॉईंट असू दे, सगळीकडे सारखंच असतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विच इज नॉट अ चार्ट टाईप इन MS एक्सेल. MS एक्सेलमध्ये यापैकी दिलेला तो चार्ट टाईप नाही आहे. तर लिंक हा चार्ट टाईप नाही आहे. रॅडर आहे, लाईन आहे आणि बार हे तिन्ही आहे, पण लिंक मात्र चार्ट टाईप नाही आहे. पुढचा प्रश्न आहे MS एक्सेल इज डॅश टाईप ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. MS एक्सेल हे कोणत्या टाईपचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे? तर ते काय आहे? स्प्रेडशीट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे द अलाइनमेंट ऑफ सेल इन एक्सेल शीट कॅन बी डन बाय. अलाइनमेंट कुठून केली जाते? तर होम टॅबमध्ये अलाइनमेंट नावाचा ग्रुप आहे, तिथून तुम्हाला एक्सेलमध्ये अलाइनमेंट केली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे फिल कमांड इज प्रेझेंट इन डॅश डॅश टॅब. फिल कमांड कुठे असते? तर होम टॅबमध्ये फिल कमांड असते. इन एक्सेल Ctrl+U कमांड इज यूज फॉर अंडरलाईन. Ctrl+U कशासाठी वापरले जाते? अंडरलाईनसाठी. बोल्डसाठी काय वापरले जातं? Ctrl+B. इटॅलिकसाठी Ctrl+I आणि पेस्टसाठी Ctrl+V. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ऑटोफिल ऑप्शन इज यूज टू गेट 1 2 3. म्हणजे जर तुम्हाला सिक्वेन्समध्ये नंबर हवे असतील, म्हणजे 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5 असे तुम्हाला नंबर जर हवे असेल तर आपण माऊसने ड्रॅग करतो, तर त्याला काय म्हणतात? ते ऑटोफिल असं म्हटलं जातं. मग प्रश्न काय आहे? ऑटोफिल ऑप्शन इज यूज टू गेट 1 2 3 4 5 आणि तिथे डॅश डॅश म्हणजे पुढे दिलेले आहे नंबर्स इन डॅश डॅश कॉलम. तर मग ते कशामध्ये घेतलं जातात? ते सिरियल नंबरच्या कॉलममध्ये घेतले जातात. ते नंबर्स कुठे लिहिले जातात? ते सिरियल नंबरच्या कॉलममध्ये. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश कलेक्शन इज कॉल्ड ॲज वर्कबुक. वर्कशीटचं कलेक्शन म्हणजेच काय असतं? वर्कबुक असतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन MS एक्सेल फिल्टर कमांड हॅज टू टाईप डॅश डॅश फिल्टर अँड ॲडव्हान्स फिल्टर. तर फिल्टर कमांडमध्ये 2 असतात ते, तर कोणत्या? एक ऑटो फिल्टर असतं आणि एक ॲडव्हान्स फिल्टर असतं. ओके, पुढचा प्रश्न आहे द झूम स्लायडर स्ट्रिप कॅन बी व्ह्यू ॲट द राईट हँड स्लाईड ऑफ द स्टेटस बार. म्हणजे झूमचा जो स्लायडर असतो राईट हँड साईडला तो तुम्हाला कुठे भेटतो? तर तो स्टेटस बारला आपल्याला तिथे मिळतो. ओके, चेक करा. फ्रॉम द फॉलोइंग फंक्शन डॅश डॅश इज अ लॉजिकल फंक्शन. ऑर हे जे काही फंक्शन आहे ते काय आहे? लॉजिकल फंक्शन जे आहे ते आहे यांच्यामधलं. सेल व्हॅल्यू टाईप इन सिलेक्टेड सेल डिस्प्ले इन. सेल व्हॅल्यू टाईप आपण कशामध्ये करतो? तर फॉर्म्युला बारमध्ये सेल व्हॅल्यू जी आहे ती आपली टाईप केली जाते. लार्ज इज स्टॅटिस्टिकल फंक्शन. हां, हे उत्तर जे आहे ते काय आहे? ट्रू आहे. म्हणजे हा जो आहे लार्ज फंक्शन हा काय करतो? स्टॅटिस्टिकल फंक्शन म्हणून वापरला जातो, तर त्याचं उत्तर ट्रू आहे. आफ्टर फॉर्म्युला बिगिन कॉपीड अँड पेस्ट इन न्यू सेल. आपण जेव्हा फॉर्म्युला कॉपी करतो आणि पेस्ट करतो न्यू सेलमध्ये, तर सेल रेफरन्स विच रिमेन अनचेंज आर कॉल्ड. त्याला काय म्हणतात? ते ॲब्सोल्यूट रेफरन्स. म्हणजे आपण फॉर्म्युला कॉपी केल्यानंतर आपण दुसऱ्या सेलमध्ये जेव्हा पेस्ट करतो तेव्हा ती व्हॅल्यू चेंज होत नाही आहे, त्याला म्हणतात ते ॲब्सोल्यूट रेफरन्स. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डिलीट शीट कमांड इज गिवन इन. डिलीट शीट कमांड कशामध्ये असते? तर ती होम टॅबमध्ये असते राईट हँड साईडला. ओके, विच फंक्शन विल ॲड 2 नंबर्स इन सेल A1 अँड A2 इन MS एक्सेल 2010. कुठलं फंक्शन ॲड करण्यासाठी वापरलं जातं? तर ऑब्वियसली सम. नंबर कुठलेही तुम्हाला ॲड करायचे असेल तर त्याच्यासाठी कंपल्सरी एकच फंक्शन आहे सम. ओके, हे इथे दिलेलं आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच इज अ करेक्ट आन्सर फॉर इज इक्वल टू राऊंड नंबर केल्यानंतर इन MX एक्सेलमध्ये त्याचं उत्तर काय येणार, तर मग 123.4 हे त्याचं उत्तर येणार. ए हे त्याचं उत्तर आहे. ओके. डॅश डॅश बार इज गिवन ॲट द टॉप साईड ऑफ ओपनिंग स्क्रीन इन एक्सेल. टायटल स्लाइडला ते ओपनिंग स्क्रीनचा टॅब असतो. ओके. डॅश डॅश ऑप्शन इज अवेलेबल ओनली इन MX एक्सेल विंडो. स्टेटस बार हा वर्ड पॉवर पॉईंटमध्ये पण असतो, टायटल बार पण वर्ड पॉवर पॉईंटमध्ये पण असतो, मेनू बार पण असतो, पण फॉर्म्युला बार वर्ड आणि पॉवर पॉईंटमध्ये नसतो. म्हणजे याचं उत्तर आहे फॉर्म्युला बार. त्यानंतर प्रश्न आहे वर्कशीट कलेक्शन इज कॉल्ड ॲज अ वर्कबुक. पुन्हा आलेला आहे हा, लक्षात असू द्या. इन विच टॅब फिल्टर ऑप्शन इज अवेलेबल इन MX एक्सेल. फिल्टर टॅब कुठे असतो, तर डेटा हा जो टॅब आहे त्याच्यामध्ये तुमचा फिल्टर टॅब दिलेला असतो. ओके. सॉर्टिंग डेटा, सॉर्ट करणं इन A to Z, ए पासून ते Z पर्यंत ह्या सिरीजमध्ये जर आपण डेटा जर आपल्याला सॉर्ट जर करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठला ऑप्शन वापरला जातो, असेंडिंग टू डिसेंडिंग. आणि Z पासून जर ए पर्यंत जर वापरला जर असेल तर ते डिसेंडिंग टू असेंडिंग असतं. ओके. डॅश डॅश ऑप्शन म्हणजेच काय, असेंडिंग म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आणि डिसेंडिंग म्हणजेच काय, मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येपर्यंत. डॅश डॅश ऑप्शन इज यूज टू अप्लाइंग सम, ॲव्हरेज, काउंट आणि एक्सेट्रा ऑन द डेटा फ्रॉम डिफरंट एक्सेल शीट. तर त्याला काय म्हणतात, ते डेटा कन्सोलिडेटेड. ओके. डॅश डॅश ऑप्शन इज यूज टू अप्लाइंग सम, ॲव्हरेज, काउंट, एक्सेट्रा ऑन द डेटा फ्रॉम डिफरंट एक्सेल शीट. तर त्याला म्हटलं जातं डेटा कन्सोलिडेटेड. ओके. पुढचा प्रश्न आहे कॉलम, लाईन, पाय, बार आर टाईप ऑफ काय आहेत, ते सबटाईप कसले आहेत, तर ते चार्टमध्ये वापरलं जातं. पण चार्ट हा त्याचा मेन टाईप आहे. मग ते कोणाचे सबटाईप आहेत, तर ते ग्राफचे सबटाईप आहेत. ओके. ऑटोफिल ऑप्शन इज यूज टू गेट 1 2 3 4 नंबर इन. पुन्हा प्रश्न आलेला आहे, सिरियल नंबरमध्ये ते वापरले जातात. ते लक्षात असू द्या, असेच तुम्हाला फिरून प्रश्न विचारले जातात. ते द फॉर्म्युला दॅट वी टाईप इन द ॲक्टिव्ह सेल आर डिस्प्ले ऑन द फॉर्म्युला बार. फॉर्म्युला कुठे दिसतो, तर फॉर्म्युला बारमध्ये तुम्हाला दिसतो. न्यू कमेंट कॅन बी इन्सर्टेड फ्रॉम. न्यू कमेंट आपण कुठून इन्सर्ट करू शकतो, रिव्ह्यू टॅबमधून आपण न्यू कमेंट जे आहे ते आपण इन्सर्ट करू शकतो. टेक्स्ट ओरिएंटेशन ऑप्शन इज यूज टू रोटेट टेक्स्ट मॅटर इन द सेल. तर याचं उत्तर आहे ट्रू. इन MS एक्सेल 2010 द अंडरलाईन ऑप्शन इज यूज द फॉन्ट ग्रुप अलाव यू टू. अंडरलाईन ग्रुप आपल्याला काय अलाव करतो, तर अंडरलाईन काय करते, अंडरलाईन द टेक्स्ट इन अ सेल आहे. हां, ते म्हणजेच काय करतो, तुमच्या सेलमध्ये जो काही टेक्स्ट आहे त्याला अंडरलाईन करण्याची परमिशन देतो. ओके. टू मेक सेल रेफरन्स ॲब्सोल्युटली कुठला सिम्बॉल वापरला जातो, सेल ॲब्सोल्यूट करण्यासाठी डॉलर हा सिम्बॉल वापरला जातो. डॉलर हा कशासाठी वापरला जातो, ॲब्सोल्यूट रेफरन्स म्हणजे काय, ती सेल फिक्स करण्यासाठी डॉलर हा सिम्बॉल वापरला जातो. ओके. डॅश डॅश आर द टाईप ऑफ फिल्टर. ऑटो फिल्टर, कस्टम फिल्टर, ॲडव्हान्स फिल्टर हे सगळे जे काही आहे ते फिल्टरचे टाईप आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते ऑल ऑफ दिस आहे. सिलेक्ट द चार्ट टाईप विच इज नॉट इन MX एक्सेल. MX एक्सेलमध्ये हा चार्टचा टाईप नाही आहे, रोबोट हा चार्ट टाईप नाही आहे. ओके. तर याचं उत्तर आहे रोबोट. वेअर द फिल कलर ऑप्शन इज अवेलेबल इन MX एक्सेल. MX एक्सेलमध्ये फिल कलर कुठे अवेलेबल असतो, तर तो असतो होम टॅबमध्ये. MX एक्सेलचा ऑप्शन तो अवेलेबल असतो फिल कलरचा. ओके. डॅश डॅश सॉर्टिंग मेथड इज यूज टू Z to A. मी बघा आता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं. मग याचं उत्तर काय असणार आहे, डिसेंडिंग. ओके. वी कॅन गिव्ह डॅश ॲज आर्ग्युमेंट ऑर अँड फंक्शन इन MS एक्सेल. आर्ग्युमेंटसाठी आणि अँड फंक्शनसाठी कुठली वापरली जाते, तर सेल रेंजमध्ये या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. तर याचं उत्तर आहे सेल रेंज. ओके.